गाडी पण चांगली होती, त्याच टाईपची गाडी होती। आम्हाला थोडीशी डाऊटफुल वाटत होती, कारण हल्लीच्या आपल्या मुंबईमध्ये हा औषधनगर हायवेला टॉपचा बैल आहे। सांगितलं बरं आपलाच बैल आहे सोन्या। त्याच्यानंतर मग त्यांनी विचार केला असेल का सोन्या कुठेतरी बॅकफुटवर आहे, चला गाडी आपली होईल नाही होईल, त्याच्यामुळे मग त्याने आमचे नाव फिरवलं। बरोबर आहे। दिनेश दादा तुला विचारतो, आता आले तू मुलाखतीमध्ये, मुंबई बिंदोरची एक खरी ओळख म्हणून सोन्या ठरतंय आणि कुठेतरी आता मागं तो बॅकफुटला होता, भरपूर सारे प्रेक्षक वर्ग नाराज होता की सोन्या पाहिजे मैदानामध्ये, आणि आज चांगला गुलाल झाले, त्याचा काय बोला? सोन्या चांगलाच पळाला, त्याच्यामुळे गाडी आता आपल्याला माहित होता का सोन्या रुटीनला असलं गाडी तर देणार नाही, देवाच्या कृपेने गाडी झाल्या। सुनील दादा नमस्कार। नमस्कार। मला वाटतं सीझन चालू झाली आपली आता 2025-26, आणि या सीझनचा मला वाटतं सोन्याचा पहिला गुलाल, काय बोलाल? आणि सर्वात आधी अभिनंदन तुम्हाला, बैलाला आता एकदम फेरं बघितलं मी, कुठेतरी बैल पाहिजे तसं पळत नव्हता, पण आज झाला, म्हणजे गुलाल झाला, काय बोला? पहिलाच गुलाल झाला आणि गाडी पण चांगली होती, त्याच टाईपची गाडी होती। आम्हाला थोडीशी डाऊटफुल वाटत होती, कारण हल्लीच्या आपल्या मुंबईमध्ये हा औषधनगर हायवेला टॉपचा बैल आहे, त्याची गाडी झाली होती याच्याशी विमान, आणि हा कशेलवाल्यांचा शिवा होता, त्याने मारली होती गाडी तिथे याच मैदानात मागच्या। हां, पण आज त्याला आकाश शेठचा शंभू निघाला, त्याच्यामुळे गाडी आता आपल्याला माहित होता का सोन्या रुटीनला असलं गाडी तर देणार नाही, देवाच्या कृपेने गाडी झाल्या। बरोबर आहे। आणि शिवा पैरा कसा घडून आला? कारण मग मागच्या मैदानामध्ये बघा शिवाची गाडी आता तुम्ही सांगितली की हारली होती, पण तोच पैरा तुम्ही टाकताना कसा विचार केला की हेच पैरा टाकूया आपण? शिवा मला अगोदर पण पंकजच्या ड्रायव्हरने फोन केला होता, बैल चांगला पळतोय, पण आपलाच बैल कुठेतरी आपल्याला बॅकफुटवर आउट होता, म्हणून आपल्याला पेरे थोडेसे कमजोर करावं लागत होते, आपण मोठी उडी मारून फायदा नाही, पण आज त्यांचा बैल चांगला रुटीनला आहे, म्हणून मग चला बरं आज करू त्यांचा विचार। आणि सोन्या आम्ही उसडण्याला बघितला, सर्जाशी टाकला होता, त्यावेळेस बघितला का हाताने धरून ठेवायला लागला होता बैल, त्यावेळेस आम्हाला दिसला का बैल चालला, म्हणून मग आम्हाला कुठेतरी आशा वाटत होती का बैल चालेल। एक फेरा बघितला मी घोड्यामध्ये, मला तो माहिती नाही तुम्ही टाकलाय की नाही टाकलाय, पण आलता एक फेरा घोड्यामध्ये, फेरा टाकला होता का? घोड्यामध्ये टाकला होता उसडण्याला, तेव्हा पण चांगला बैल पळला होता। आम्ही पहिली शरद पहिला फेरा टाकला होता रेडगर फाटीला बादलमध्ये, ती गाडी थोडीशी बाहेर गेली, तिथे काय त्याचा फेरा पूर्ण नव्हता झाला, आणि 3-4 महिने बैल कंटिन्यू आजारपणात आणि बसून पण होता, त्याच्यामुळे त्याचा फेरा नव्हता, प्रॅक्टिस नव्हती, काहीच नव्हती, आणि दुसरी शरद पकडले आम्ही लगेच, तर तो आता त्याला कुठे अंगमास दुखा असेल, त्याच्यामुळे बैल पळाला नाही आमच्या आशेने। बरोबर, रेडी इथं आपल्या बोरीच्या वारीला, त्याच्यानंतर उसरण्याला आम्हाला बैल वाटला रुटीनला आहे, म्हणून मग आम्ही कशाला गाड्यांचा फेरा। बरोबर आहे। आणि मुंबई बिंजोरला ना मैदाना कुठलीही असू द्या, पण जो सोन्याचा प्रेक्षक वर्ग आहे ना, त्यांना वाटतं की सोन्या मैदानात यावा, आणि कुठेतरी तो बॅकफुटला होता तर तुम्ही सांगितलं, पण कुठेतरी आज आला, आणि त्यांनी जे आज बघा आज भरपूर जण सोन्याचे जे चाहते आहेत ते नक्कीच खुश होऊन जातील, कारण आज त्याच्या अंगावर गुलाल पडलाय। नक्कीच आम्हाला पण आज पूर्ण पावसाला झाला, पूर्ण त्या आमच्या राहुल म्हात्रे त्यांनी एवढी मेहनत घेतली ना बैलावर, खूप भरपूर, काय एवढे आपल्या भावाला मुलाला कोणी मेहनत घेत नाही बैलाला, म्हणजे त्याची सर्व्हिस सांभाळून तो बैलाला सर्व A to Z त्याचं काम करतो। बरोबर, आणि ते मेहनत कुठेतरी फळायला लागलेली आहे, आम्ही त्याच्या मेहनतीला आज आम्ही कुठेतरी बैल बॅक पुढे जाता, आम्ही थोडेसे नाराज होतो, अरे एवढी मेहनत आपली काय फुकट गेली का काय केली असं वाटत होतं आम्हाला, पण आज बैलाने आमची इच्छा पूर्ण केली। मुंबई बिंदोरची ना कुठेतरी ओळख पण बनून राहिले सोन्या। नक्कीच, कारण हा बैल गुलाल घेतला आणि तो पण चांगल्या बैलामध्ये घेतला, त्याच्यामुळे आम्हाला आनंद आला। बरोबर आहे। आता तुम्ही गाडी मैदानामध्ये जसे बॅनरवर जमलेली काय झाली ती सांगा? नाही, आम्ही म्हणजे नाव दिला होता कशेलवाल्यांचा, तर आम्हाला विचारायला आले होते का कशेलवाल्यांची गाडी जमेल का, तर मी सांगितलं बरं आपलाच बैल आहे सोन्या। त्याच्यानंतर मग त्यांनी विचार केला असेल का सोन्या कुठेतरी बॅकफुटवर आहे, चला गाडी आपली होईल नाही होईल, त्याच्यामुळे मग त्याने आमचे नाव फिरवलं। बरोबर आहे। दिनेश दादा तुला विचारतो, आता आले तू मुलाखतीमध्ये, मुंबई बिंदोरची एक खरी ओळख म्हणून सोन्या ठरतंय, आणि कुठेतरी आता मागं तो बॅकफुटला होता, भरपूर सारे प्रेक्षक वर्ग नाराज होता की सोन्या पाहिजे मैदानामध्ये, आणि आज चांगला गुलाल झाले, त्याचा काय बोला? सोन्या चांगलाच पळाला, आम्हाला माहित होतं का गाडी होणार आहे आजी, कारण की भरपूर वर्षात म्हणजे भरपूर दिवसांनी वर्षात पण मी बैल धरायला गेलो होतो, पहिले आम्हीच बैल सोडायचो, आणि आता आज पहिल्यांदा गेलो बैल सोडायला मी, आणि सोन्याने गुलाल घेतला। बरोबर, पहिले सोन्याला घडवणारा आमचा दिनेश दादाचा आहे, दिनेश दादा, बाल्यामा, किरण दादा आणि शेलारपाड्याचा भास्कर, या चौघांनीच बैल घडवलेला आहे आमचा, आणि आज जो बैलाने जेवढं नाव केलं त्याच्या पाठीमागे यांचा हातभार आहे।
तुम्हाला काय वाटतं का अशी लोक बघतात की सोन्या पाहिजे मैदानामध्ये, सोन्याची गाडी होताना बघायची आहे, सोन्याला मैदानामध्ये आलेलं बघायचं आहे, कारण कुठेतरी एक त्यांनी आपलं नाव निर्माण केलं आहे. हो, कुठेतरी छाप निर्माण केलेलं आहे त्यांनी पण. कारण सोन्या आता आपल्याला कुठेही गेला तरी कुठारीचा सोन्या लगेच त्याला ओळखतात पाहिजे. आणि काय वाटतं आता तुम्हाला पुढचं भविष्य काय वाटतं? आज जशी पळाली गाडी, पुढचा आज आम्हाला बैल वाटला रुटीनला, आता पुढचा येईल आपाप. जोपर्यंत माणूस झाला आणि प्राणी झाला, व्यायाम कसरत त्याचे कंटिन्यू चालू राहील, तो आपाप त्याच्यामध्ये येतो, रनिंग मध्ये येतो. बरोबर आहे. आज 4-5-6 महिने स्ट्रगल मध्ये होता बैल. शेपटी कापली होती आणि शेपटी त्याचे आमचे सतीश डॉक्टर आहेत, त्यांनी एक विधभर शेपटी वाचवली. पूर्ण 2-3 डॉक्टरांनी सांगितली ती कापून टाका, पॉयझन झाले तिला. मी आणि राहुल तर एकदम आकाश झालं होतं. जर विधभर आदेप कापली तर बैलाला शेपूट किती राहणार आहे. म्हणून मग बरं बैल विधभर कापली तर डायरेक्ट बैल सोडून द्यायचे, एवढ्या परिस्थितीत आम्ही होतो. पण देवाची कृपा का ती शेपटी आमची वाचली विधभर पण. आणि त्याच्यामध्ये सतीश डॉक्टरांचा पूर्ण हातभार आहे. बरोबर आहे. समोरचे पण तुमचे जे आज गाडी झाली आकाशदादा राऊत, पहिऱ्यामध्ये पण तुम्ही पळालेला आहात, काय बोलाल? शंभू पण चांगला पळाला. आकाशदादा राऊत एक चांगले व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचा शंभू हा चांगला एकदम नावात, म्हणजे घाटावर एकदम नाव आहे त्याचा. आणि आपल्या मुंबईमध्ये रायबाचं नाव आहे. आणि ती जोडी चांगलीच होती, 1 नंबरची जोडी होती. पण आपल्या बैलाने कुठेतरी त्यांना धागा तोडला. धागा तोडला. बरोबर आहे. आता जास्त वेळ नाही घेत, ड्रायव्हर विषयी 2 शब्द बोला ना, कारण गाडी ड्रायव्हर आमचा आज आता आमची शेपटी मोडण्या मग थोडाफार कुठेतरी ड्रायव्हरचा हातभार, आमची थोडीफार कुठेतरी चुकी झाली असेल, त्याच्यामुळे मग आज आम्ही डायरेक्ट पेरा करताना सांगतो का आमचा ड्रायव्हर भास्कर ड्रायव्हरच बसणार आहे. आणि भास्कर ड्रायव्हरने त्यांनी 4 वर्ष 5 वर्ष कंटिन्यू भास्कर ड्रायव्हर हाकवतो त्याला. आणि भास्कर ड्रायव्हरच्या हातावर बैल चांगला पळतो. आणि आज पण तोच बसला. आज पण तोच बसला होता. दिनेश दादा काय बोलशील? दोन्ही आतून पळणारी बैल आज नावारूपाला आहेत. चंदर पण जितका सोन्याचा पण तितकाच नाव आहे, काय बोलाल? नावं दोन्ही बैलांची तेवढीच आहेत, पण काय होतं माहिती आहे का, आता जे पब्लिकची बैल आहेत, बैल गुलाला असतो तरच बैल देतात, नाहीतर बैल देत नाही. बरोबर. 100% आपला बैल 100%. आता बघा माझा आज पण नाव होतं, गोंधळ आज पण जोडण्यात झाला, उसारण्याला पण जोडण्यात झाला, तरी पहिऱ्यानं हरतेला येते. माझा बैल गुलालात नाही ना, तरी पण 50 कोण येतात शेट बैल द्या, पण ते थोड्या लेवल कमी खालच्या मध्ये level. शेट बैल द्या, 1001% गुलाल करून देतो, बॉन्ड पेपरवर लिहून देतो, अशी मला कॉल येतात. पण आपल्याला 2 गुलाल पडल्यामुळे कुठेतरी बैल देण्यामध्ये थोडासा भीती वाटत. आपलं नियोजन चुकतं आहे, काय करताय. पण आमचा नितेश मात्रे आहे, त्याने नियोजन घडून आणला होता. बैल चांगला पळतोय, चला बरं देऊ त्यांना पण. आता उंबरवेडा पाठीविषयी काय 2 शब्द बोला? उंबरेला फाटी आणि या कमिटीचं तर खूप खूप धन्यवाद. 1 नंबर नियोजन, 1 नंबर फाटी आहे त्यांची. चालेल, धन्यवाद. आणि गुलाल घेतला त्यासाठी अभिनंदन. पुढच्या वाटचालीसाठी सोन्याच्या चाहत्यांसाठी नक्की सोन्याला मैदानामध्ये आणा. माझ्याकडून शुभेच्छा असतील. धन्यवाद.